हे हॅलो गाईज, वेलकम बॅक इन विद्या मंदिर. सो आज आपण शिकतोय नेक्स्ट लॉजिकल कनेक्टिव्स, दॅट इज कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आत्तापर्यंत आपण कंजंक्शन बघितलं, डिसजंक्शन बघितलं, त्याच्यानंतर काल निगेशन बघितलं आणि आता हा फोर्थ आहे कंडिशनल स्टेटमेंट. कंडिशनल स्टेटमेंटलाच आपण इम्प्लिकेशन असं बोलतो आणि इम्प्लिकेशनला ह्या नोटेशनने डिनोट करतात. ओके, याला बोलायचं इम्प्लिकेशन किंवा कंडिशनल स्टेटमेंट. ओके, आता कंडिशनल स्टेटमेंट असतं कसं? कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे इफ आणि देनने जॉईन केलेलं सेंटेन्स असतं. ओके, म्हणजे कसं? फॉर एक्झाम्पल असं असेल, पहा, इफ आर इज अ रॅशनल नंबर, इफ आर इज अ रॅशनल नंबर, then R is a real number. then R is a real number. पहा, स्टेटमेंट काय केलं आहे आपण? स्टेटमेंट इफ आणि देनने जॉईन केलं आहे. इफ आणि देन म्हणजे असे सगळे स्टेटमेंट्स जे की तुम्ही इफ आणि देनने जॉईन करता, त्या सगळ्या स्टेटमेंटला आपण काय बोलतो? कंडिशनल स्टेटमेंट बोलतो. ओके, आणि कंडिशनल स्टेटमेंट असं डिनोट करतात, ॲरोने डिनोट करतात, एका सिंगल ॲरोने डिनोट करतात. ओके, सो याला आपण जर सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा म्हटलं, याला जर आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहायचं ठरलं तर कसं लिहिणार? सो ॲज युजल आपण जसं लिहितो पी स्टेटमेंट म्हणजे आपला हा आर इज ए रॅशनल नंबर. ओके, आर इज ए रॅशनल नंबर. ठीक, आणि क्यू स्टेटमेंट क्यू कोणता? आर इज ए रियल नंबर. आर इज ए रियल नंबर. ओके, सिम्बॉलिक फॉर्म कसं लिहिणार त्याचा? सिम्बॉलिक फॉर्म लिहिणार याचा पी इम्प्लाइज क्यू. हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. पी इम्प्लाइज क्यू. असं जिथं तुम्हाला दिसेल पी इम्प्लाइज क्यू, तुम्ही समजून जायचं की हे स्टेटमेंट कोणतं आहे? कंडिशनल स्टेटमेंट आहे. इथे इफ आणि देन यूज केलेला आहे. ठीक आहे, सो याचा ट्रूथ टेबल कसा बनवतात? लक्ष द्या. ट्रूथ टेबल मी आत्तापर्यंत तुम्हाला सगळ्यांचे सांगितलेले, जवळजवळ कंजंक्शनचं सांगितलं, डिसजंक्शनचं पण सांगितलं. कंजंक्शनमध्ये बोललात तर कंजंक्शनमध्ये काय असतं? टी ट्रू असतो, बरोबर ना? कंजंक्शनमध्ये अँड. ओके, डिसजंक्शन म्हणजे ऑरमध्ये काय असतं? एफ फॉल्स असतो, एफ फॉल्स. निगेशन म्हणजे टी असेल तर एफ होणार. ओके, एफ असेल तर टी होणार. इथपर्यंत आपण शिकलो. आता याचा ट्रूथ टेबल पहा. इथे काय करायचं आपल्याला? दोन स्टेटमेंट असतील, एक असेल पी, दुसरं असेल क्यू. मी सांगितलं तुम्हाला टी. इथं काय घेतो आपण? पी स्टेटमेंट काय घेतो? दोन ट्रू, दोन फॉल्स, राईट ना? टी एफ. इकडे अल्टरनेट टी एफ. पॅटर्न हाच ठेवायचा, पॅटर्न चेंज करायचा नाही. पी इम्प्लाइज क्यू असा ॲरोमध्ये पी इम्प्लाइज क्यू. आता इथे फक्त काय असतं? एकच गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं टी एफ असेल तर ती फॉल्स असतं. टी एफ फॉल्स. बाकी राहिलेले सगळे ट्रू. ओके, हा झाला तुमचा ट्रूथ टेबल. ठीक, असा ट्रूथ टेबल काढायचा. ठीक आहे, हा आहे तुमचा ट्रूथ टेबल. आय थिंक तुम्हाला सगळं समजलेलं असेल. लक्षात ठेवण्यासारखं फक्त एकच गोष्ट इथे, टी एफ असेल ना तर फॉल्स असतं, बाकी इतर सगळे कसे असतात? बाकी सगळे ट्रू असतात. ओके, म्हणजे लक्षात काय ठेवायचं? पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल तर आन्सर काय येणार? आपलं फॉल्स येणार. एवढं लक्षात ठेवून येतो. ठीक आहे, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत कळलेलं असेल. ठीक आहे, आता आपण एक क्वेश्चन घेऊयात. ठीक आहे, क्वेश्चन असा आहे, राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ फॉलोइंग. राईट द ट्रूथ व्हॅल्यू ऑफ द फॉलोइंग. काय करायचं आपल्याला? ट्रूथ व्हॅल्यू काढायची. सेंटेन्स असं आहे आपलं,
रोम इज इन इटली अँड पॅरिस इज इन फ्रान्स. ओके, पहा बरं, आपल्याला काय करायचं इथे स्टेटमेंट लिहितो आहे मी. स्टेटमेंट लिहिलं की तुम्हाला काय करायचं, त्याचं ट्रूथ व्हॅल्यू काढायची. सो ट्रूथ व्हॅल्यू कशी काढणार, आपलं स्टेटमेंट असं आहे, एक स्टेटमेंट घेतो मी. रोम, इफ रोम इज इन इटली सॉरी okay, if Rome is in Italy, then Paris is in France. Paris is in France. ओके, बघा कोणतं वापरलं आहे आपण इथे लॉजिकल कनेक्टिव्स. इफ देन म्हणजे कंडिशनल वापरलं आहे, राईट ना. सो याला सिम्बॉलिक फॉर्ममध्ये लिहा फर्स्ट ऑफ ऑल. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट तर पी स्टेटमेंट, तुमचं पी स्टेटमेंट काय येईल, रोम इज इन इटली. रोम इज इन इटली. क्यू स्टेटमेंट दुसरं काय येणार, पॅरिस इज इन फ्रान्स. पॅरिस कुठे आहे, फ्रान्स. ओके, सिम्बॉलिक फॉर्म काय येणार, सिम्बॉलिक फॉर्म पहा बरं, सिम्बॉलिक फॉर्म काय असतो, P इम्प्लाइज Q. हा झाला तुमचा सिम्बॉलिक फॉर्म. ओके, आता आपल्याला याची ट्रूथ व्हॅल्यू लिहायची. सो पहिलं स्टेटमेंट कसं आहे, रोम इज इन इटली. रोम ही इटलीची कॅपिटल आहे. ओके, रोम सिटी काय आहे, इटलीची कॅपिटल, राजधानी आहे, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे. दुसरं, पॅरिस ही फ्रान्सची कॅपिटल आहे, राईट ना. सो पॅरिस पण फ्रान्सची कॅपिटल आहे, तर हे पण स्टेटमेंट ट्रू आहे. ओके, म्हणजे पहिलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू होती टी, दुसऱ्या स्टेटमेंटची पण ट्रूथ व्हॅल्यू होती टी. मग मला सांगा, टी इम्प्लाइज टी असेल, पहिलं टी दुसरं पण टी, तर फायनल आन्सर काय मिळेल तुम्हाला, टी मिळेल. सो फायनली आन्सर काय मिळेल तुम्हाला इथे, टी मिळेल. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रूथ व्हॅल्यू काढायची आहे. ओके, जर सपोज स्टेटमेंट असं असतं, हेच स्टेटमेंट मी बदललं, कसं, इफ रोम इज इन इटली देन पॅरिस इज नॉट इन फ्रान्स. पॅरिस इज नॉट इन फ्रान्स. ओके, म्हणजे तुमचं पहिलं स्टेटमेंट असतं पी. पी काय, रोम इज इन इटली. रोम इज इन इटली. आणि क्यू स्टेटमेंट काय असतं, पॅरिस इज नॉट इन फ्रान्स. हे झालं असतं दुसरं स्टेटमेंट. ओके, आणि सिम्बॉलिक फॉर्म तर लिहिला असतं तुम्ही, पी इम्प्लाइज क्यू, बरोबर ना, पी इम्प्लाइज क्यू. सो हा झाला सिम्बॉलिक फॉर्म. स्टेटमेंट पहिलं कसं असतं, पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू असती ट्रू. पहिल्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आली असती, आणि दुसरा स्टेटमेंट कसंही फॉल्स आहे. पॅरिस इज नॉट इन फ्रान्स असं म्हटलं आहे, पॅरिस तर फ्रान्समध्ये आहे, म्हणजे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, तर त्याची व्हॅल्यू फॉल्स आहे. मग पहा, टी आणि एफ असेल, पहिलं ट्रू दुसरं फॉल्स, तर ट्रूथ व्हॅल्यू काय येते, फॉल्स येते. सो याची ट्रूथ व्हॅल्यू काय येणार, फॉल्स. आलं लक्षात. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे ट्रूथ व्हॅल्यू काढायची. स्टेटमेंटला चेंज केलं की स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू बघायची, आणि तशा पद्धतीने इथे तुम्हाला ट्रूथ टेबल तर सांगितलेलं आहेच मी. कंडिशनल स्टेटमेंटमध्ये टी एफ कसा असतो, फॉल्स असतो. आय थिंक तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे, आज आपण कंडिशनल बघितलं, उद्या आपण बाय कंडिशनल बघणार आहोत, जिथे की डबल ॲरो असेल. ओके, डबल इम्प्लिकेशन बोलायचं त्याला. ठीक, असं डबल ॲरोनं दाखवणार. इफ अँड ओनली इफ बोलतो आपण त्याला. इथं जसं इफ आणि देनने सेंटेन्स जॉईन केलं, तसं उद्या जो टाईप बघणार आहोत, तिथे आपण काय करणार, दोन सेंटेन्स इफ अँड ओनली इफने जॉईन करणार आहोत. तिथे त्याचं ट्रूथ टेबल, त्याचं काही एक्झाम्पल्स घेऊ. ओके, सो आय होप तुम्हाला हे कंडिशनल स्टेटमेंट समजलेलं असेल. बाकीचा राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक, तोपर्यंत बाय ऑल ऑफ यू.